नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जर सोलर पंपाच्या मोटरने जर पाणी कमी मारले तर काय करावे, त्याचे जॉईंट चेक करावे का, कंट्रोलमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, अन्य काही प्रॉब्लेम आहे. तर ते सगळे प्रॉब्लेम आपण या व्हिडिओत चेक करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता ही विहीर तुम्ही बघू शकता, याच्यात आपण 5 HP ची मोटर सोडली आहे आणि तिथं मोटर 12ला सोडली आहे. आणि हे पाणी आता आपण चालू करून बघणार आहोत. तर बघू शकता तुम्ही तिथं समोर 12 आहे आणि त्याच्यावरती मोटर चालू केली का तिथं पाणी येणार आहे. बघू शकता तुम्ही हा 5 HP चा सोलर पंप GK एनर्जी कंपनीचा इन्स्टॉल झालेला आहे. तर आपण हा चेक करून बघणार आहोत की पाणी कमी कसं चालतं आणि जास्त कसं चालतं. तर चला बघू शकता तुम्ही GK एनर्जीचा कंट्रोलर त्याला लावलेला आहे. आता मोटर चालू करू आणि चालू केली आहे. आता आपण पाणी बघूया किती आहे काय. तर चला हळूहळू आपण मोटरीकडे जाऊया. तर मित्रांनो, मोटर चालू झाली आहे. पाणी प्रेशर तुम्ही बघू शकता, पाणी मारलं आहे मोटरने. एवढा मित्रांनो पाणी प्रेशर खूप कमी आहे. खूप 5 HP च्या सोलर पंपाच्या मानाने पाणी खूप कमी आहे. खूप कमी प्रेशर आहे. तर हा एक तर जॉईंट उलटा असेल किंवा दुसरा काहीतरी प्रॉब्लेम असेल. तर आता तो चेक करूया आपण. बघू शकता तुम्ही प्रेशर एकदम कमी पाण्याचा प्रेशर आहे. चला तर आता सोलर जवळ जाऊया आणि काय प्रॉब्लेम आहे तो बघूया. तर आता आपण सोलर जवळ आलेलो आहे. सर्वात पहिले सोलरच्या कंट्रोलर जवळ आल्यानंतर सर्वात पहिले मोटर बंद करायची आणि मोटर बंद केल्यानंतर जी प्लस मायनसची जी पिन आहे ती एक डिस्कनेक्ट करायची, म्हणजे काढून टाकायची कोणती तरी एक, जेणेकरून आपल्याला करंट वगैरे किंवा शॉक लागू नये. तर बघू शकता आता ही जॉईंट आहे 3. आता हे कलर वाईज आहे, सिरीज वाईज. लालला लाल, निळ्या कलरला निळा आणि पिवळ्याला पिवळा. तर आता हे जॉईंट आपण खोलून उलटे करून बघणार आहोत. तर चला आता हे खोलूया आणि उलटे करून बघूया पाण्याचा प्रेशर वाढतो की नाही. तर आपण आता निळा जॉईंट तसाच ठेवूया आणि लाल आणि पिवळा जॉईंट खोलूया आणि लाल आणि पिवळा जॉईंट एकत्र करूया. बघू शकता आता आपण लाल आणि पिवळा जॉईंट एकत्र करत आहोत आणि निळ्या कलरचा जो जॉईंट आहे तो तसाच ठेवलेला आहे. तर आता आपण ही जॉईंट तसेच मोकळे ठेवू. मोटर पाणी जास्त देते कमी देते बघू आणि त्यानंतर जॉईंट पॅक करूची गट्ट्यातनी. तोपर्यंत जॉईंट असे उघडेच ठेवू. तर जे आपण प्लेन काढली ती, तर ती आता परत कनेक्ट करून मोटर चालू करून बघणार आहोत. तर आता पिन कनेक्ट केली आहे आणि कंट्रोलरमध्ये सप्लाय आला आहे. बघू शकता तुम्ही GK एनर्जीचं नाव दाखवत आहे. आता त्याच्यावरती करंट वगैरे सगळं शो होईल. तर चला आता मोटर चालू करूया आपण आणि बघूया पाणी प्रेशर. चालू केली आहे. चला आपण पाणी प्रेशर बघायला जाऊया. तर बघू शकता तुम्ही मोटर चालू झाली आहे आणि पाणी जास्त मारलेलं आहे. बघू शकता तुम्ही पाणी प्रेशर खूप 5 HP सोलर मोटरच्या मानाने पाणी खूप मारलेलं आहे. म्हणजे खूप कमी पाणी होतं, आता एकदम पाईप भरून पाणी चाललेलं आहे. बघू शकता तुम्ही पाणी प्रेशर चांगल्या पद्धतीनं मोटरने पाणी मारलेलं आहे. मगाशी एकदम खूप कमी पाणी होतं आणि आता चांगलं पाणी मारलेलं आहे. बघू शकता तुम्ही पाणी प्रेशर. चला तर मित्रांनो, या सोलरचा जॉईंटचा विषय होता. जॉईंटमुळे पाणी कमी होतं. आता आपण जॉईंट उलटा केला तर पाणी वाढलेलं आहे. बाकी याचा दुसरा काही प्रॉब्लेम नाही आहे.
तर आता सोलरजवळ आलेलो आहे आपण आणि परत सर्वात पहिले मोटर बंद करायची आणि जी पिन आपण कनेक्ट केली होती ती काढून टाकायची आहे आणि त्यानंतर जॉईंटला हात लावायचा आहे। जर तुम्ही पिन कनेक्ट असताना जर जॉईंटला हात लावलं तर तुम्हाला करंट किंवा शॉक बसू शकतं आहे आणि ते धोकादायक असू शकतं आहे। त्यासाठी सोलरजवळ आल्यानंतर सर्वात पहिले ती पिन काढायची आणि त्यानंतर जॉईंटला हात लावायचा, जेणेकरून करंट किंवा शॉक वगैरे काही लागणार नाही। तर आता ते जॉईंट आपण तसेच ठेवणार आहे लाल आणि पिवळा, तर ते आता आपण चिकट टेपने पॅक करून देऊया। तर मित्रांनो आता या सोलरचा जॉईंटचा प्रॉब्लेम होता, तर आता याचा आपण जॉईंट बदलला तर याचं पाणी प्रेशर वाढला आहे। जर तुमचं जर पाणी कमी चालत असले तर तुम्ही जॉईंट उलटा पालटा करून बघा आणि पाणी प्रेशर वाढून जाईल। आणि जर जॉईंट उलटा पालटा केला आणि तरी बी पाणी प्रेशर वाढला नाही तर मोटरवरती वळा, मोटरीमध्ये गाळ किंवा घाण अटकलेली असेल तर ती साफ करा। काही वेळेस मोटर जर गाळात असली आणि त्याच्यात गाळा असला मोटरीमध्ये किंवा घाण अटकेल असली तरीसुद्धा पाणी कमी चालू शकतं। तर जॉईंट उलटे केल्यानंतर पाणी वाढलं नाही तर मोटर एकदा चेक करा आणि परत मोटर सोडून द्या पाण्यात आणि चालू करून बघा। आणि हे करूनसुद्धा जर पाणी कमी चालत असले तर आत्ताचे जे कंट्रोलर आहे 4G आणि 5Gचे त्यांना एक 5-6 महिन्यानंतर अपडेट येत असतं, तर ते तुम्ही अपडेटसुद्धा चेक करू शकता। कंपनीला कॉल लावायचा किंवा ऑनलाईन कंप्लेंट टाकून द्यायची की हा कंट्रोलर अपडेटला आला आहे का नाही ते चेक करा। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पाणी जर कमी चालत असले तर तुम्ही अशा प्रकारे त्याच्यावरती उपाय करू शकता। तर आता आपण हे जॉईंट एकदम पॅक केलेला आहे। बघू शकता आणि याला आपण साधा स्टेप लावलेला आहे जेणेकरून उन्हाने जॉईंट पगळू नये त्यासाठी। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर सोलर विषयी अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। जर तुमचा दुसरा काही प्रॉब्लेम असला तरी सुद्धा कमेंटमध्ये नक्की विचारा, त्याच्यावर आपण चर्चा करूया। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा। तर भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये।